महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। भोरमधील दुर्गवेड्या शिक्षकांची कामगिरी, एका दिवसात केले 3 किल्ले सर। स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळून एखादा छंद जोपासणाऱ्यांची संख्या कमी नाही। साहित्य, कला, संगीत यामध्ये रमणारे आता गिर्यारोहणाकडे वळू लागले आहेत। महिन्यात एखाद्या जवळच्या गड किल्ल्यांवर जाणारी मंडळी काही कमी नाहीत, परंतु एकाच दिवसात तब्बल 3 किल्ले सर करण्याची किमया केली आहे या ध्येयवेड्या गिर्यारोहकांनी। डॉक्टर बन्सी विश्वास निकम, अशोक टड्डू, बजरंग सापे, संतोष जाधव सर्वजण राहणार भोर। डोंगर दऱ्यातून भटकंतीची आवड असणाऱ्या शहरातील दुर्गवेड्या गिर्यारोहकांची ही नावं आहेत। कदम आणि टड्डू हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून निकम हे शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात कला शिक्षक आणि सापे हे बारे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत। या शिक्षकांनी जुन्नर तालुक्यातील जीवधन, चावंड, प्रसन्नगड आणि ऐतिहासिक शिवनेरी या 3 किल्ल्यांवर एकाच वेळी यशस्वी चढाई केली आहे। या संपूर्ण प्रवासात भोर, पुणे, खेड, मंचर, जुन्नर आणि पुन्हा भोर असा 400 किमीचा मोटारीने प्रवास केला असून मोटार प्रवास आणि 3 वेगवेगळे किल्ले सर करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे। सुट्टीच्या दिवशी हमखास गड किल्ल्यांना भेट देणाऱ्या या शिक्षकांनी 60हून अधिक किल्ले पदक्रांत केले आहेत, मात्र पहिल्यांदाच एका दिवसात 3 किल्ल्यांवर चढाई केली आहे। भोर येथून पहाटे 3:45 मोहिमेसाठी मार्गस्थ होत सकाळी 8:30 सर्वप्रथम जीवधन किल्ला सर करण्यास सुरुवात केली। किल्ल्यावर इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा असून सातवाहन काळातील अनेक शिलालेख आणि नोंदी पाहावयास मिळाल्याचे कला शिक्षक विश्वास निकम यांनी सांगितले। तर सुरत, कल्याण, जुन्नर, नाणेघाट, पुढे पैठण, औरंगाबाद हा मार्ग व्यापारी घाटमार्ग म्हणून ओळखला जातो असल्याचे डॉक्टर कदम यांनी सांगितले। या मार्गावर व्यापाऱ्यांकडून कर घेतला जात असे आणि कर रूपी पैसा दगडांच्या मोठ्या हुंडीत टाकत असत। अशा दगडी हुंडी इथं पाहावयास मिळतात। याशिवाय साखळ दंड मार्ग, बौद्धलेणी, पाण्याचे किल्ले, जीवधन येथील बाहेरून मंदिरासारखे वाटणारे मात्र पाषाणात कोरलेले धान्याचे कोठार इत्यादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देत असल्याचे बजरंग सापे यांनी सांगितले। सकाळी 8च्या दरम्यान सुरू झालेला ट्रेक संध्याकाळी 7च्या दरम्यान पूर्ण करून भोरचे हे गिर्यारोहक रात्री 12च्या दरम्यान घरी भोर येथे पोहोचले। मात्र एका दिवसात 3 किल्ले सर केल्याने ना शरीर थकले होते ना मन। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।